गोठ्यात बैल नाही, ट्रॅक्टरला डिझेल नाही, शेतकऱ्याच्या हाती कटोरा येण्याची भीती। शेतकऱ्यांसमोर सध्या मोठं संकट उभं ठाकलंय। गोठ्यात आता बैल नाहीत आणि ट्रॅक्टरसाठी डिझेलही मिळत नाही, त्यामुळे खरीप हंगामापूर्वीच शेतकरी चिंतेत सापडलाय। मंडळी, एकेकाळी शेतीचा संपूर्ण भार बैलजोडीच्या खांद्यावर होता, पण काळ बदलला, शेतीत यांत्रिकीकरण आलं आणि शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा स्वीकार केला। बैलजोडी इतिहास जमा झाली। जवळपास 80 ते 85% शेतकरी ट्रॅक्टरवर अवलंबून झाले। पण आता नवीन संकट समोर आलंय। अनेक भागात डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे। काही पेट्रोल पंप बंद आहेत, तर काही ठिकाणी डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागत आहेत। ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतीची मशागत थांबली आहे। सध्या खरीप पेरणीपूर्व कामांचा महत्त्वाचा काळ आहे, पण ट्रॅक्टरच शेतात उतरू शकत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे। गोठ्यात बैल नाहीत आणि ट्रॅक्टरला डिझेल नाही, त्यामुळे शेती करायची तरी कशी, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत। परिस्थिती अशीच राहिली तर यावर्षी काही जमीन पडीक राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे। काही शेतकऱ्यांनी तर हातात कटोरा घेऊन भीक मागण्याची वेळ येईल अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। मंडळी, हा फक्त डिझेलचा प्रश्न नाही, तर शेती, अन्न उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनत चाललाय। तुमचं मत काय? कमेंट करा।